माझं एवढंच म्हणणं आहे, आपल्याला एकमेकाच्या बांधावरती जायचं, ताटात जेवायचं, फक्त खरं स्वीकारा, हा म्हणा, खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा, मी मान्य करायला तयार आहे. 1884ची जनगणना, हैदराबादचं गॅजेट, हे दोन्ही सांगतंय. 1884चा विषय बोलतोय मी, म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचा विषय. तेव्हा मराठा आरक्षणात आहे. ओबीसी कधी आरक्षणात आलाय? 1967ला किंवा मंडल आरक्षणाने दिले तेव्हा. आत्ता त्याच्या आधी मराठा आहे. मग आता आमच्या नावानं जर 7/12 आहे 5 एकरचा, तुम्ही कसं काय म्हणता ती जमीन नाही? म्हणजे हाई म्हणा, तुम्ही हाईला हाई म्हणा, आम्ही ओबीसीतच आहे. तुम्ही नाही म्हणले तरी जाणार आहेत, हा म्हणले तरी जाणार आहेत. पण याच्यामध्ये लक्ष्मण हाके पण यांनी असं म्हटलेलं की मनोज जरांगे पाटील म्हणतात की ओबीसी आणि मराठा भाऊ आहेत, आम्ही एका गाडीमध्ये दोघं कॉन्ट्रीब्युशन करून पेट्रोल टाकून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो, एकमेकांचा व्यवहार रोज आहे. परंतु ओबीसीच्या घरात घुसून तुम्ही उद्ध्वस्त करायला, ओबीसीचं घर उद्ध्वस्त करताय, मग ते तुम्हाला भाऊ कसं मानते? उद्ध्वस्त कसं होईल? जर आमचं 1884 पासून आरक्षण आहे, उदाहरण आमचा 1884 पासून जमीन आहे तुमच्या गावात, 7/12 आहे, आम्ही द्या म्हणतोय, तर तुम्ही म्हणता आमचं घर उद्ध्वस्त होईल, म्हणजे तुमचा कुणीतरी ती खातोय 5 एकर, तुमचं तुम्ही खा ना, आमचा 7/12 आमचं आम्हाला द्या ना. उद्ध्वस्त कसं काय होईल? तुम्हाला तुमचं खायचं, आमचं खायचं, आणि मग आमचं उद्ध्वस्त करतो का? साधं उदाहरण आहे ना. तुमच्या गावात आमची 5 एकर जमीन 7/12 आहे आणि ती तुम्ही खाताय. आम्ही म्हणतो आमचे लेकर घर उद्ध्वस्त झालं, आमच्या आम्हाला दी, तर तू म्हणतो आमचं घर उद्ध्वस्त म्हणजे आमच्या जमिनीवर तुला जगायचं का? तुझ्या जमिनीत जा ना तू. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हे आहे, म्हणून मी त्यांना विरोधकांनी शत्रू मानलेलं नाही की एनटी व्हिजेंटीला धक्का लागत नाही, तुम्ही शाने व्हा वेळीच. उलट असं व्हायला पाहिजे. हो, नेत्यांना सुद्धा सांगतो मी विनंतीपूर्वक धनगर बांधवांच्या, उलट असं व्हायला पाहिजे. धनगरांचे हाल झाले, मराठ्यांचे हाल झाले, दोघांनी एक येऊन यांची जिरीली पाहिजे, दोघांनी सत्तेत गेलं पाहिजे. हो, खरं सांगतोय, तुम्ही एसटीचं आरक्षण घ्या, आम्ही हक्काचं आहे ते ओबीसीचं घेतो. वाद करायचं काय गरज आहे त्याच्यासाठी? त्यांनी कोणचं धनगर बांधवाचा माणूस मोठा केलाय ते या लेवलने? पाटील साहेब, आता तुमचं आंदोलन तुम्ही स्थगित केलं 1 महिन्यासाठी सरकारला अल्टिमेट देऊन. आता ओबीसी आंदोलन सराटीच्या दारावर सुरू आहे. एकंदरीतच आता या विरोध, आरोप विरोध याच्यामध्ये महाराष्ट्राचं वातावरण खराब होईल असं वाटतं. काय संबंध वातावरण खराब करायचं? त्यांना करायचं असलं करतील, मला नाही करायचं. मग काय म्हणलं असतं, शेजारी बसत असते का कुठं? आम्हाला जर म्हणायचं असतं, आम्ही म्हणलो असतात ना, आम्ही पुढून बसलो, तुम्ही अलीकडे का बसलात? लोकशाहीचा अधिकार आहे. फक्त ते चुकीची मागणी करतात एवढंच मला त्यांना सांगायचं. त्यामुळं नाराजी व्हायला लागली. तेढ नाही, रोष नाही, मारामाऱ्या नाही, नाराजी निर्माण व्हायला लागली की धनगर बांधव जाणून बुजून करायला लागला. तुम्ही लक्ष्मण हाकेला शत्रू मानत नाही तुम्ही? त्यांना नाही, ते तर नाव मला माहित नव्हतं. त्यांना ओबीसी समाजाला ते शेंडगे भाऊ असतील किंवा ते तायवडे भाऊ असतील, यांना सुद्धा कधी बोलायला केले एक ब्रह शब्द नाही आपला त्यांना, किंवा त्यांचे ते पडळकर भाऊ असतील, कोणाला महादेव जानकर साहेब असतील. आरक्षणाच्या विषयातलं बोलतोय मी तुम्हाला. त्यांच्या आंदोलनाला पण तुम्ही विरोध नाही करत? कधीच नाही म्हणतो. तर मी तर मग उलट म्हणतोय, मी एसटीतलं कसं देत नाहीत बघतोय उलट. आणि असं केल्यावर आता तुम्ही बसलात, ते तर काय आमच्या गावात नाही येत, पण समजा ते बसले त्या गावात लई दिवसापासून आहे, ते आजच नाहीत बसले. उद्याच्याला त्यांचं दुसरीकडे आंदोलन सुरू आहे, समजा माड्याला आहे, सांगलीत आहे, किंवा बारामतीत आहे, किंवा नागपूरला आहे, ते पुढून बसल्यावर आम्हाला आरक्षण मिळालं असं ग्राह्य धरा, आणि ते एसटीचं आरक्षण मागायला लागले 1 वर्षानं 2 वर्षानं असं ग्राह्य धरून चालू. त्या टायमाला आम्ही पुढे शेड्यूल ठोकल्यावर जमन का? अजिबात एसटीत आरक्षण द्यायचं नाही धनगराला, मग जमन का? मग गोड लागन का? नका विरोध करू, वेळ निघून जात असते. आज आमच्यावर वेळ आहे म्हणून तुम्ही पुढून बसायला लागलात आमच्या. असं खुन्नशीसारखं बसायचं नसतं. लोकशाहीत आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला बी, हे बी खरं आहे, पण पुढे येऊन बसणं म्हणजे खुन्नशीनं जाणून बुजून बसणं. तुम्ही समजा आता आमचा आरक्षणाचा विषय मिटला असं ग्राह्य धरा, जे व्हायचं असेल ते होईल, आणि तुम्ही वर्षानं 2 वर्षानं एसटीचं आरक्षण मागायला लागलात. त्या टायमाला आम्ही मोर्चे सुरू केल्यावर एसटीतून धनगराला आरक्षण द्यायचं नाही, किती वाईट वाटन तुम्हाला? किती वाईट वाटन? तेवढंच वाईट तुम्हाला वाटतंय आता? कमून नाही वाटणार? तुमच्या आरक्षणाला आमचा धक्का लागत नाही तरी तुम्ही आमच्या विरोधात ते यावल्यावलेच ऐकून जाता. तुमचं आमचं एक ताठ आहे, तुमची जात मोठी आहे, आमची जात मोठी आहे. उलट आपण दोघांनी मिळून, मुस्लिम, धनगर, दलितांनी, बाराबोलीदार एकत्र येऊन यांना सगळ्याला घरी पाठवायला पाहिजे, आणि आपण आपल्या जातीला न्याय द्यायचा, आपले लेकरं मोठं करायचं काम केलं पाहिजे. तुम्ही महामंडळ मागता, धनगर बांधव बी मराठा मागवतो, देतात काही नाही देत. सुधरून आपल्या 2-3 जाती. वेळ पडली ते आव्हान करावं लागेल तुम्हाला. ते येऊ नाही तर नाही येऊ, मी देणारच आरक्षण त्यांना, आणि मी पाडीणारच आहे खपा खप. कुणी आलं का नाही आलं का, मग याची एकटी 50-55% जाती मग एकट्याची. आम्ही 6 करोड चांगल्या चांगल्याचा दिदारा करू शकतो. आम्ही ओबीसीला तुम्ही आव्हान करताय आमच्या सोबत आपण बदल करू. आम्ही केव्हा म्हणलो नाही, पहिल्यापासूनच म्हणतो. आव्हान करत नसतो तर आता बदलला विरोध केला असता मी त्यांना. त्यांचे जिथं आंदोलन सुरू आहे त्यांच्या विरोधात आंदोलन बसविले असते.
मला नाही करत तसले चाळे नाही करत मी जरी वयानं बारीक असलो आणि ओबीसीचे नेते धनगर बांधवांचे नेते जरी माझ्यापेक्षा वयानं मोठे असली तरीही मी बरोबरी नाही करत त्यांची. हा, अजिबात बरोबरी नाही करत. नसतं मी करू शकलो असतो. जरा रे तिथं बसले बसा आली गुण तसले धंदे चाळे नाही करत. मी नियतीनं चालणार आहे, खरं चालणार आहे. म्हणून माझी विनंती, तुम्ही एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी लढा. राजकीय आरक्षणाच्या नादात 5-50 जण धनगर बांधवाचे मोठे होतात, पण एसटीचं आरक्षण जर मागितलं तर करोडो धनगरांचे लेकरं मोठे होते आणि जात आणि जातीच्या गोरगरिबांचे लेकरं मोठं करण्यासाठी झुंजा. कारण उन्हात पाऊस